नमस्कार. जय किसान PSM या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी नवनवीन व्हिडिओ शेती संबंधित मी नेहमीच घेऊन येत असतो. असाच एक आज व्हिडिओ आहे. शेतकरी बांधवांच्या नॉलेजमध्ये भर पडावी आणि त्यांना समजावं की ऊस शेतीमध्ये ऑक्झिन्स म्हणजेच ऑक्झिन्स असतील, सायटोकायनिन्स असतील, फुल्विक ॲसिड असेल किंवा ॲमिनो ॲसिड असेल, ह्याचा काय उपयोग होतो किंवा ह्याचा कसा वापर केला पाहिजे, याचं कॉम्बिनेशन काय हे मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, ऊस पिकासंबंधित आपण बोलूया. ऊसाची उंची वाढवायची असेल किंवा ऊसाची फुटवे काढायची असतील तरी काही साध्या गोष्टी किंवा साधे फवारे ते तुम्ही घेतले तर ऊसाची उंची किंवा ऊसाचे फुटवे तुम्हाला चांगले जाणार. आता तुम्ही हे पाहू शकता, फुटवे पाहू शकता, कुठलेही ऊसाचे फुटवे पाहू शकता. तर उंची वाढवायची असेल किंवा उंची कशी वाढते तर नायट्रोजन हा घटक आहे ना, हा वाढीसाठी जोमानं उपयोग करतो. वाढ जास्त करतो नायट्रोजन आणि काळोखी पण आणतं. म्हणजे पानावरती जेव्हा सूर्यप्रकाश पडतो ते क्लोरोफिल तयार होतं आणि क्लोरोफिल अन्न तयार केलं तर क्लोरोफिलनं अन्न तयार केलं की झाडाला ताकद येते आणि उंची वाढण्यास मदत होते. हे करत असताना ह्याच्यामध्ये 5-10 ml ऑक्झिन्स मिसळला 200 लिटरला आणि त्याचा फवारा घेतला तर कांड्यांमधलं अंतर वाढतं, झाडाची उंची वाढते, फुटवे निघतात आणि ऊसाची वाढ जोमान होते. ह्याच्याबरोबर तुम्ही सिलिकॉनचा पण वापर करा. सिलिकॉन एक 25 ml 200 लिटरला टाकायचं. सिलिकॉन लिक्विडमधलं सिलिकॉन घ्यायचं. सिलिकॉन पण काय करतं तर सिलिकॉन अन्नप्रकाशाच्या साह्यानं म्हणजे सूर्यप्रकाशाच्या साह्यानं अन्न तयार करतं. म्हणजे क्लोरोफिल तयार करतं आणि क्लोरोफिल अन्न तयार केल्यामुळे झाडांची वाढ होते. हे झालं उंची वाढवणे असेल किंवा ऑक्झिन्स वापरण्याबद्दल असेल. आता ॲमिनो ॲसिडचा पण एक उपयोग केला जातो. म्हणजे ॲमिनो ॲसिड पण प्लस 19-19 ॲमिनो ॲसिडचा पण एवढाच वापर करायचा. एक 20 ml ॲमिनो ॲसिड घ्यायचं, 20 ते 25 ml ॲमिनो ॲसिड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 19-19 समप्रमाणात जे बॉडी बिल्डिंग खत आहे म्हणजे ऊसाचा समप्रमाणात वापर करतं 19-19 वापरायचं. प्लस सिलिकॉन तुम्हाला ते सांगितलं 20-25 ml सिलिकॉन आपल्या 100 लिटर 200 लिटरच्या टाकीमध्ये किंवा बॅरलमध्ये मिसळायचं. ह्याचा एक फवारा तुम्ही घेत चला. आता जर स्पेसिफिकली फुटवे काढायचे असतील तर फुटवे कसे निघतात तर मित्रांनो, ज्या पेशी असतात त्या पेशींचं विभाजन झालं तरच फुटवे निघतात. मग स्फुरदयुक्त खतं वापरावं लागतात फुटवे काढण्यासाठी. 1261 असतील किंवा फॉस्फरसचं प्रमाण जास्त असणारे खतं वापरले की फुटवे निघतात. हे नुसते स्फुरदयुक्त खतं वापरायचे का? त्या स्फुरदयुक्त खताबरोबर काय मिसळलं पाहिजे म्हणजे वाढ किंवा फुटवा चांगला निघेल. वाढपेक्षा आता वाढीचा आपण बघितलं, आता फुटव्याचा आपण बघूया. फुटवा हा नेहमी स्फुरदयुक्त खताने निघतो मित्रांनो. त्या स्फुरदयुक्त खतामुळं म्हणजेच ते पेशी विभाजन झालं, स्फुरदयुक्त खतामुळे पेशी विभाजन होतं आणि पेशी विभाजन झालं की फुटवे जास्त निघतात, ब्रांचेस जास्त निघतात. तर ह्याच्याबरोबर 1261 बरोबर तुम्ही जर सायटोकानिन वापरलं 10 ml ते 15 ml 200 लिटरला तर फुटवे अत्यंत उत्कृष्ट प्रमाणात निघतात मित्रांनो. 1261 प्लस सायटोकानिन हे 25 ml 200 लिटरच्या पाण्यासाठी आणि 1261 तुम्ही घेऊ शकता. 1.5 किलो 2 किलो घेऊ शकता, त्यामुळे काही अडचण नाही. मग हे करत असताना ह्याच्याबरोबर ह्युमिक जर मिसळलं, ह्युमिक प्लस फुलविक 1261 असेल, मग तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही 1261 बरोबर फुलविक पण घेऊ शकता आणि सायटोकानिन पण घेऊ शकता. सायटोकानिनचं प्रमाण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि फुलविक तुम्ही लिक्विडमध्ये घेणार आहात का पावडर फॉर्म घेणार? लिक्विडमध्ये घेणार असाल तर ह्याच्या एवढंच प्रमाण घ्यायचं आणि पावडर फॉर्म घेणार असेल तर 100 ग्रॅम ते 200 ग्रॅम 150 ग्रामपर्यंत घ्यायचं 200 लिटरला. हे झालं फुटवे निघण्यासाठी. मित्रांनो, अशा काही थोड्या जर गोष्टी केल्या तर तुम्हाला फुटव्यांची संख्या पण चांगली मिळेल. म्हणजे ह्युमिक प्लस फुलविक प्लस 1261 प्लस सायटोकायनिन ह्याच्यामधलं तुम्ही ह्युमिक जर काढलं आणि ह्युमिक किंवा फुलविकपैकी एक घ्यायचं, 1261 प्लस सायटोकायनिन आणि फुलविक ॲसिड हे जरी घेतलं तर तुमचे फुटवे चांगले निघण्यास मदत होईल. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये निश्चित सांगा आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.